सीझननुसार आपण आहार घेतलाच पाहिजे। सध्या मुगाच्या शेंगा खूप येत आहेत, म्हटलं मुगाच्या शेंगाची आमटी बनवूया। छान मुगाच्या शेंगामधून सोले बाजूला काढून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता एवढे छान हे सोले निघाले आहेत। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून थोडंसं तेल टाकून हे सोले टाकून दिलेले आहेत। 4 मिरच्या लसूण टाकून छान याला भाजून घ्यायचं। हे भाजल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये अर्धा टमाटून कोथिंबीरच्या काड्या टाकून हे छान मिक्सरमधून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे बघ एकदम छान वाटून घेतलेलं आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे, यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। तेल गरम झाले की जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून द्यायचा। कांदा टाकून छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। कांदा छान लाल झालेला आहे, यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ टाकून द्यायचं आहे। अर्धा टमाटो टाकून छान परतून घ्यायचं। तयार मिश्रण टाकून 1 मिनिट छान असं भाजून घ्यायचं। जेवढी आमटी पातळ लागते तेवढं पाणी टाकून छान अशी उकळी आणून घ्यायचं। तयार आहे आपली आमटी। आवडली तर नक्कीच ट्राय करा आणि हो, चॅनेलला लाईक